सर्व काळ मज दत्त राखितो, नाही मज चिंता। योगक्षेम तोची चालवी, तोची माता पिता। बंध मोक्ष भ्रांती हरुणी, स्वानंद दाता। बालावधूत वचनामृत, धन्य करी दत्ता। दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने असे श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश तुमच्या समोर येतात आणि हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका, अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे। कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे। दत्त भक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन होतात। त्यांच्या चरणस्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते। तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका। तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील। श्रीपाद प्रभू म्हणतात, आम्ही असताना काळजी कसली करतोस रे? तुझं काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणे आहे। तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यास आम्ही सामर्थ्य आहोत। नामाचा अनुभव कोणता? नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसरा कशात पाहूच नाही। म्हणजे नामा वाचून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी। नाम मुखी येत हाच नामाचा अनुभव। ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे। अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला। नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते। देह बुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे। मी कोण आहे हे कसे ओळखावे? मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजेच वाचेनेच नाम घेण्यास सुरुवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा। मग ते मनाने आतल्या आत होऊ लागते। पहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये, कारण ते फारच अवघड आहे। नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळेल। भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते। दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे? काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आधार आहे। खास खळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात। विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे। हाच नामाचा अनुभव। पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत। जर कुणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत, त्याचे मनन करीत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत। अडचणी असल्या तरी नाम घेता येते, म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबही सांगू नका। सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते। लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो। आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा। स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्यापासून आडून बसू नये। भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे। अखंड नामस्मरण ठेवायला सोवळ्या ओवळ्याचे बंधन नाही, अखंड स्मरणच सोवळे आहे। उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही। महत्व नामाला आहे। निरनिराळ्या देशातले अन्न निरनिराळे असू शकते, पण ते पचविण्याकरता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच। पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही। त्याचप्रमाणे उपासना रूपी अन्नाला पचविण्यासाठी नामरूपी पाण्याची जरुरी आहे। म्हणूनच नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा। कसाही प्रसंग असला तरी नामस्मरण सोडू नका। त्यातून
परमात्मा हाती येईल. नाम घ्यायला स्वतःचीच आडवी काठी असते, ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही. नाम हे निसरड्यासारखे आहे. निसरड्यावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर घसरतो. त्याप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही. त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही. रोगी निरोगी, विद्वान अडाणी, श्रीमंत गरीब, लहान थोर, स्त्री पुरुष, जात गोत यापैकी कोणत्याही गोष्टी असली तरी अडत नाही, नसली तरी अडत नाही. नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाला शक्ती बळ पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते. असे हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला प्रेम येईल. आपण उपाधिरहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच स्वतःच्या कल्याणीकरताच घेणे, जगातल्या दुसऱ्या कशाकरिताही न घेणे. आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित कार्यभागही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही. सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे. असे पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे, कारण देव संत यासारख्या विभूतींनीही तिच्या पोटी जन्म घेतला. अशा स्त्रियांना पळवून नेऊन अनियतीने वागायला भाग पाडून त्यावर पैसे मिळवण्याचा धंदा काही लोक करतात. ही किती निंदनीय गोष्ट आहे बरे. पण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक निंदनीय आहे. म्हणून नाम हे नामाकरिताच घ्यावे. त्याचा संबंध आपल्या इच्छा अपेक्षांशी ठेवू नये. नामाकरिता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जातो. नामाच्या साह्याने मन अंतर्मुख केल्यानंतर आनंद सापडतो. आपल्या हृदयातच तो सापडतो. आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरे, नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरे, माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजेच सद्गुरू आहे ही जाणीव जागृत ठेवावी. प्रत्येक माणसाला कशाची तरी विशेष आवड असते. त्या आवडीमध्ये राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे. आत्मा आनंद व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही. भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते आपोआप होते. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते.